अहो आता जास्त विचार करत बसू नका. अहो कुठे तंद्री लागलीये तुमची? काय झालं? काही म्हणालीस का तू? घ्या हे बघा, आता आपल्याला ना घाई करायला पाहिजे. तुम्ही ना त्या खांडेकरांना फोन करा आणि त्यांना म्हणा उद्याच भेटतो आम्ही तुम्हाला. उद्या? हा उद्या? मम्मा तू जस्ट मला सांगितलंयस आणि हे सगळं खूप फास्ट होतंय असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ निशी बाळा, वेळ आणि श्रीमंत स्थळ कोणासाठी थांबत नाही, तेव्हा आपल्यालाच घाई करायला हवी, हो ना? अहो बघत काय बसलाय, फोन करा. हो हो लावा पटकन. हा आणि नीट बोला. हो हो. हॅलो. हॅलो. नमस्कार, मी माधव बेलसरे बोलतोय. हाँ, आई एम सो सॉरी. बोला. सॉरी. नाही, कसं आहे ना की आमच्या मुलीचा फोटो आम्ही तुम्हाला पाठवला, पण तुमच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून मग आता हा फोन करावा असं म्हटलं आणि फोन केलाय तुम्हाला. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला कॉल करायला विसरून गेले. ॲक्च्युली मी गुरुजींशी बोलले, पण त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा दिवस चांगला आहे. मला माहिती आहे थोडीशी घाई होते, पण उद्या भेटलं तर चालेल का तुम्हाला? एक मिनिट. अगं हा ते विचारतात उद्या चालेल का म्हणून. अहो मग चालेल, सांगा ना. थांबा तुम्ही थांबा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, मी निशिताची आई बोलतीये. अहो तुम्ही सांगाल तो दिवस चालेल बघा आम्हाला. अहो तुमच्यासाठी आमच्या घराची दारं कायम उघडी आहेत. आता लक्ष्मी येणार म्हटल्यावर कोण नाही म्हणणार. काय? पाहुणे देव असतात की नाही, आणि तुम्ही स्त्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी येता घरा तोची दिवाळी दसरा. तुम्ही या हो या, आम्ही तुमची वाट बघतोय. हा ओके, थँक्यू. मी एक काम करते, मी निघाले की मी तुम्हाला फोन करते. ओके. हो हो ठीक आहे. सॉरी वन्स अगेन. बाय. ठेवते फोन. अगं नशीब काढलंस पुरी, नशीब काढलंस. तू चॅनल वाल्यांकडे जाणार, आमची निशू चॅनल वाल्यांकडे जाणार. मी खूप खुश आहे.